नमस्कार मित्रांनो, काही लोक दिवस रात्र मेहनत करतात तरी सुद्धा ते गरीबच आणि मध्यमवर्गीच राहतात आणि काही लोक कमी मेहनत करून सुद्धा श्रीमंत होतात आणि पैसे कमवत राहतात. फरक नशिबाचा नाही आहे, फरक फक्त नियमांचा आहे. रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाही तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो. आपल्याला शाळेत इतिहास भूगोल शिकवलं जातं, पण पैसे कसे कमवायचे आणि ते कसे वाढवायचे हे कोणीच शिकवत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला श्रीमंत होण्याचे 5 सुवर्ण नियम सांगणार आहे. हे नियम जगातील सर्वात श्रीमंत लोकांनी वापरले आहेत. 5वा नियम तर असा आहे की तो तुम्हाला समजला की तुम्ही झोपेत असताना सुद्धा पैसे कमावू शकाल. नियम बघण्याआधी रॅट रेस उंदराची शर्यत काय आहे ते बघा. पगार मिळतो, खर्च होतो, पुन्हा पगाराची वाट बघतो. 90% लोक याच चक्रात अडकले आहेत. जर तुम्हाला यातून बाहेर पडून श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा माइंडसेट बदलावा लागेल. रूल नंबर 1, पे युअर सेल्फ फर्स्ट. पगार झाल्यावर तुम्ही सर्वात आधी कोणाला पैसे देता? घरकामाला, किराणेवाल्याला, लाईट बिल, नेटफ्लिक्स आणि शेवटी तुमच्याकडे काय उरतं? 0. वॉरन बफे म्हणतात, खर्च करून जे उरलं ते वाचवू नका, तर बचत करून जे उरलं ते खर्च करा. श्रीमंत व्हायचं असेल तर उत्पन्नाचा किमान 20% भाग बाजूला काढून ठेवा गुंतवणुकीसाठी, जेणेकरून तो तुम्ही कुठल्याही मार्गामध्ये गुंतवू शकाल. बाकीच्या 80% मध्ये घर चालवा. ही सवय तुम्हाला शिस्त लावेल. श्रीमंत आणि गरीब यांच्यातला मुख्य कारण हाच आहे, ऍसेट्स. म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते. उदाहरणार्थ घर भाडे, शेअर्स किंवा बिझनेस. लॅबिलिटीज म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे काढते. उदाहरणार्थ महागडा मोबाईल, होम लोन, कार लोन, EMI वगैरे. गरीब लोक पगार मिळताच लॅबिलिटीज विकत घेतात, जसं नवीन मोबाईल, नवीन गाडी. श्रीमंत लोक आधी ऍसेट्स बनवतात. तोपर्यंत तुमचे ऍसेट्स तुम्हाला तुमची लक्झरी गोष्ट मिळवून देत नाही, तोपर्यंत लक्झरी गोष्ट विकत घेऊ नका. रूल नंबर 3, मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम. एकाच पगारावर अवलंबून राहू नका. नेव्हर डिपेंड ऑन अ सिंगल इन्कम. जर उद्या तुमची नोकरी गेली तर उद्या काय होईल? त्यामुळे उत्पन्नाचे दुसरे स्रोत तयार करा. ते पार्ट टाइम बिझनेस असेल, युट्यूब चॅनल असेल किंवा फ्रीलान्सिंग असेल. सामान्य माणूस एकाच नळावर पाणी भरतो आणि श्रीमंत माणूस अनेक नळ लावून घेतो. रूल नंबर 4, मेक मनी वर्क फॉर यू. बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवून कोणीच श्रीमंत होत नाही, कारण महागाई त्या पैशाची किंमत कमी करत असते. त्यामुळे तुमचा पैसा इन्व्हेस्ट करा. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट किंवा गोल्ड. जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमचा गुंतवलेला पैसा हा नेहमी वाढत राहिला पाहिजे. यालाच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात. रूल नंबर 5, आर्थिक साक्षरता. पैशाबद्दल शिकत राहा. तुम्ही डॉक्टर होण्यासाठी 5 वर्ष शिकत राहता, इंजिनियर होण्यासाठी 4 वर्ष शिकत राहता आणि पैसे कमावण्यासाठी तुम्ही किती वेळ शिकता? पुस्तके वाचा, पॉडकास्ट ऐका, इन्व्हेस्टमेंट शिका. तुमची खर्च करण्याची सवय तुम्हाला गरीब बनवते आणि तुमची गुंतवणुकीची सवय तुम्हाला श्रीमंत बनवते. तुम्ही आजपासून कोणता नियम पाळायला सुरुवात करणार आहात, सेव्हिंग की इन्व्हेस्टिंग? हे खाली कमेंट मध्ये सांगा. हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो पगार झाल्यावर 2 दिवसात कंगाल होतो. आणि अशाच फायनान्शियल फ्रीडम साठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्रीमंत व्हा आणि शहाणे व्हा. जय महाराष्ट्र.